सिंधुदुर्ग टुडेमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कासारडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नांदगावमध्ये आहोत। नांदगाव पंचायत समिती मतदारसंघ हा बिनविरोध झालेला आहे। नांदगाव पंचायत समितीमधून हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि यामध्ये आता कासारडे जिल्हा परिषदमध्ये 2 पंचायत समिती येतात, कासारडे आणि नांदगाव। तर कासारडे पंचायत समितीमध्ये पण निवडणूक होत आहे आणि कासारडे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते भाजपा महायुतीचे संतोष पारकर विरुद्ध उबाटा सेनेचे राजा म्हस्कर यांच्यात निवडणूक होत आहे। आणि आज नांदगाव या ठिकाणी आहोत। नांदगाव केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे 3 बूथ आहेत। एकूण 223, 224, 225, 226 असे 3 केंद्रात आहेत। आपण पाहू शकता या मतदान केंद्रावर पूर्ण लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आज सकाळपासून 7:30 वाजल्यापासून या मतदान केंद्र सुरू झालेले आहेत। मतदान केंद्रावर जनतेने निर्भयपणे मतदान करत आहेत आणि मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदारांचा लाभत आहे। आणि आज आपण पाहू शकता कासारडे जिल्हा परिषद मतदारसंघात ही अटीतटीची लढत या ठिकाणी होत आहे। राजा म्हस्कर विरुद्ध संतोष पारकर यांच्यात निवडणूक होत आहे। त्यानंतर आज मतदान झाल्यानंतर 9 तारीखला याची मतमोजणी होणार आहे। सिंधुदुर्ग टुडेसाठी ऋषिकेश मोरजकर, नांदगाव।